4 धावांसाठी चौकार. कंकेश गोळीच्या बॅट मधून आले. 4 धावाने आपलं खातं उघडलंय. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. हलक्या हाताने अगदी चेंडू ढकललाय. कव्हर रिजन मध्ये सिंगल मिळतीये. सिंगलने टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. मॅच क्रमांक 5 आपल्या समोर रंगली जाते. 12 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. दोन चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होत असताना जॉन्टी कोळी यशांच्या मागे खूप चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. अनेक वर्ष यशांच्या मागे अगदी MS धोनी प्रमाणे जॉन्टी कोळीचा परफॉर्मन्स मी पाहिलाय. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना गमावलाय. कालचा दिवस देखील इतका चांगला झाला नाही. टप्प्याचा बॉल चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग होईल. चेंडू होईल फरार. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू सीमा लगेच जातोय. सीमारेषी पलीकडे 4 धावांसाठी चौकार. बघा रोहित कोहलीच्या ज्या खेळीची मी चर्चा करत होतो की सकाळी त्या व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओला 241 के 91 के काल मागच्या वर्षीचा 361 खेळ झाला होता. पण एका दिवसामध्ये 291 के. रोहित कोहली दिवाळ्या गावचा बाहुबली. खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू फरार होईल. गॅप मध्ये आहे. चेंडू जाईल दंदर करत झापूक झुपूक सीमारेषी पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आकड्यावर 13 धावा धावफल करावं लागलेत. पहिल्या ओव्हरचा खेळ सरत असताना 5वा सामना मैदानामध्ये रंगतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक. पॉवर प्लेचं षटक ही इम्पॉर्टंट असेल. मागच्या वर्षीचे व्हिडिओ जे होते ते रोहित कोहलीने 5.1 मिलियन व्ह्यू मिळाले होते. यावेळी फटका चांगला आहे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेट रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय. आणि काय घडलंय षटकारचा असा इशारा दिला जातोय. चला थर्ड अंपायर त्याची पाहणी करत असताना
तर थर्ड अंपायर पाहणी करत असताना की हा षटकार आहे की कॅच कंप्लीट झाली याची पाहणी करत असताना आमची थर्ड अंपायर क्रुशियल मुवमेंट आहे कॅच पकडल्यानंतर अगदी बाउंड्री लगत क्लोज कॉल आहे फार त्यामुळेच थोडासा वेळ जातोय की ज्या पद्धतीने आणि अंपायरचा इशारा येतोय फलंदाज बाद. थर्ड अंपायरने भरपूर वेळ घेतला होता. थर्ड अंपायरने भरपूर वेळामध्ये चर्चा केली पाहिलं गेलं आणि आता मात्र फलंदाज बाद होत असताना फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना पहिला धक्का लागतोय. प्रितेश शेट्टीच्या विकेटचं पतन. खूप चांगलं डिसिजन. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. बघा आता कुठल्याही गोष्टीवर चर्चा होणार नाही लक्षात घ्या कंकेश कारण की ऑलरेडी आपण 12th मॅन आहेत त्यांना दाखवलंय सातत्याने आपण इतका वेळ एका डिसिजनसाठी वेळ बघू शकत नाही त्यामुळेच आपल्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे जे काही कॅमेरा नाही पण जे काही विजन दिसलं अंपायरला त्यानुसार इशारा दिलाय की नॉट आउट फलंदाज बाद होतोय. एक गडी बाद. प्रितेश शेट्टीचे विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना देवेश कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. परेश कोळी न्यू बॅटर. नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा पुलाड म्हणून त्याची ओळख आहे. भरपूर वर्ष क्रिकेटमध्ये योगदान दिलंय पण बॅटिंगमध्ये परेश कोळीने दमखम दाखवली नाही. करावा लागेल चांगला खेळ करावा लागेल. परेश कोळी प्लीज अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन कारण की तुम्ही आयोजक आहात त्यामुळेच अंपायर देखील न्यूट्रल आहेत कुठल्याही टीमला फेवर करण्याचं त्याचं काम नाही पण जो डिसिजन त्यांनी दिलाय त्याचा सन्मान राखावा लागेल. क्रिकेट यालाच म्हटलं जातं एकमेकांचा रिस्पेक्ट पंचांचा निर्णयाचा सन्मान राखणं ही परंपरा. तर थँक्यू व्हेरी मच स्पोर्ट्समॅनशिप दाखवल्याबद्दल संस्कार सनरायझर्स टीमचं मी मनपूर्वक आभार मानतोय आणि मॅचला होती सुरुवात. षटक क्रमांक दुसरं देवेन कोळी गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. टीमची धावसंख्या एक गडी बाद जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. 13 एक गडी बाद. देवेन कोळी फुलरलेनचा चेंडू आहे ड्रॉय केलाय कव्हर रीजन मध्ये दूरवरून क्षेत्ररक्षक येईल. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल थ्रो खराब आहे आणि काय घडलंय धावचीच्या स्वरूपात संधी आली होती पण थ्रो कमकुवत होता. परेश कोळीने एका धावाला 2 धावांमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. आमचे जयेश मुंबईकर आज थोडासा उशिरा उपस्थित राहिले. काल फार आमच्या कमेंटरी बॉक्समध्ये ते ऍक्टिव्ह होते. इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर लेग रिजन निवडलं होतं फलंदाजाने पण इथे बॉल कनेक्ट झाला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना देवेन कोळी गोलंदाजी ट्रॅकवर. एक गडी बाद. प्रितेश शेट्टी परतला. अगदी क्लोज कॉल होता पण अंपायरचा डिसिजन आला की फलंदाज बाद आहे त्यामुळेच अंपायरचा डिसिजन हा शेवटचा डिसिजन असेल. डॉट बॉलची सांगता होते. देवेन कोळी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. आणखीन एक टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा स्ट्रोक अगदी कन्वर्ट होऊ शकला नाही. चांगली गोलंदाजी सुपर बॉलिंग परफॉर्मन्स सध्याच्या घडीला देवेन कोळीच्या माध्यमातून होतोय. टप्प्याचे बॉल आहेत पण त्याला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत असताना गफलत होतीये. डॉट बॉल येत असताना दुसऱ्या ओव्हरचा खेळ. राहुल शिरसाट देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेत त्यांचं देखील सरचे स्वागत आहे. सलग 6 दिवस या स्पर्धेचं समालोचन करत असताना आणखीन एक टप्प्याचा बॉल आहे. फटका आता स्क्वेअर लेग रिजन मध्ये जाईल. एकाच धावावर समाधान मानायला लागेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 16 या आकड्यावर. 16 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. संस्कार सनरायझर्स टीम टॉस हारल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली. परेश कोळी आणि टीम धावा कराव्या लागतील. धावांची आवश्यकता असेल. क्रिश इंडियन टीमने आज पहिला सामना गमावलाय त्यामुळेच ही लढत फार इम्पॉर्टंट असेल. टीम संस्कारसाठी टीम क्रिश इंडियन्ससाठी. प्रिन्स इंडियन्स ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न करत असताना प्लेन मिस. डॉट बॉलची सांगता होतीये. परेश कोळी प्रयत्न करतोय पण प्रयत्नाला यश येत नाही.
प्रिन्स इंडियन वर्सेस आपण पाहू शकाल संस्कार सनरायझर्स असा सामना जॉन्टी कोळी पाहायला मिळतोय. प्रिन्स इंडियन्स म्हणजेच रमेश बोस साहेबांचा संघ, नितीन कोळी यांचा संघ देखील आहे. इथे फटका फसला, जॉन्टी कोळी त्या खाली आहे. विकेटचं पतन होत असताना फलंदाज आपण पाहू शकाल परेश कोळीच्या विकेटचं पतन, फलंदाज बाद होते. जयेश मुंबईकर आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये आलेत. वेलकम जयेश, आपलं सरस स्वागत आहे. चला दुसरा धक्का लागतोय संस्कार सनरायझर्स टीमला. 2 गडी बाद, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 16 याकडे. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर संस्कार टीमने आतापर्यंत 3 सामने खेळलेत, त्यामध्ये 2 चौथा सामना हा खेळत असताना 2 सामने गमावलेत, 2 सामने जिंकलेत, 1 सामना गमावला. त्यामुळेच पॉईंट्स टेबलवर आतापर्यंत 4व्या पोझिशनवर आहे. आणि प्रिन्स इंडियन्स टीम जे 3 सामने खेळलेत, 2 सामने गमावलेत आणि 2 सामने जिंकलेत आणि 1 सामना गमावला. त्यामुळेच 5व्या स्थानावर ते देखील आहेत. अजूनही आजचे सामने ॲड करायचे, त्यामुळेच आजचे सामने देखील त्यामध्ये ॲड होतील. त्यामुळेच हे क्रम आहे ते मात्र बदललं जाईल. मागच्या दिशेने जाऊया. षटक क्रमांक 2 संपला गेले. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. मागच्या षटकामध्ये जर पाहिलं तर फक्त 3 धावा आल्यात आणि 1 धक्का देण्यामध्ये देवेन कोळी यशस्वी झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला भावेश. न्यू बॅटर साहिल कोळी पाहायला मिळतोय. 16 धावा, धावफलक लागले. 3रा ओव्हर प्रगतीपथावर असताना इथे फटका चांगला आहे. फाईन लेग रिजन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे. सिंगल वर समाधान मानावं लागेल. 1 धावाने टीमची धावसंख्या 17 या आकड्यावर. धावा कराव्या लागतील, धावांची आवश्यकता असेल. मागच्या मॅच मध्ये 42 धावा जवळजवळ डिफेंड होता आल्या होत्या, पण विजेंद्र कोळीचा तो डिसिजन, एक कॅच ड्रॉप झाली आणि रोहितला धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद करण्याची अगदी संधी होती, ती संधी गमावली आणि त्यानंतर रोहित कोळीने षटकाराने मॅच फिनिश केली. साईड डेकोरेटरचे प्रोप्रायटर सुजित कोळी आणि जयेश कोळी यांना विनंती करतो की मंचावर या. कॅच ड्रॉप होत असताना सिंगल मात्र मिळते. धावा करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. षटक क्रमांक 30 गोलंदाज भावेश कोळी येतोय. धावा करण्यासाठी प्रयत्न केला जातोय. धावा करावा लागतील, धावांसाठी धावाधाव केले जाते. संस्कार सनरायझर्स टीम ला गरज आहे धावांची. इथे फटका चांगला आहे. चेंडू जातोय स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक आहे आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्या जम पोहोचतीये 22 धावसंख्येला आकार येत असताना 22 धावा धावफल लागलेत. 3 बॉलचा केस संपलाय. खूप चांगला स्ट्रोक लगवला गेलाय. फिल्डिंग मध्ये आपण जर पाहिलं तर चूक झाली. कंकेश कोळी मागचे काही बॉल स्ट्रगल करताना दिसला. पहिल्या बॉलवर चौकार लगवला होता कंकेशने, पण त्यानंतर मात्र स्ट्रगल करताना दिसला. या मॅच मध्ये देखील धावा कराव्या लागतील. साईड स्क्रीन जवळ अनेक प्रेक्षक असतील किंवा लाईट्स असतील ते प्लीज बंद करा. खेळाडूंना खेळण्यासाठी थोडासा अडथळा येतोय, त्यामुळेच प्रत्येक प्रेक्षकांना विनंती करतो की कोणी गाडी आतमध्ये आणू नका. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली येईल. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. कंकेश कोळीच्या बॅट मधून येतोय एक अफलातून क्रॅकिंग षटकार. कोळीने आता आक्रमकता धारण केली. आता मात्र वेगाने धावा वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय.
कंकेश कोळीकडे क्षमता आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. आपल्या टीमसाठी योगदान देत असताना इथे लाईन अँड लेंथ बिघडली गेली. स्क्वेअर लेग मध्ये अगदी स्ट्रोक लगवला गेला. चला ऑन साइडला ऑन ट्रॅक केलाय क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मिळते, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. खूप चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला सुरू आहे कंकेश कोळीच्या माध्यमातून. धावांचा वेग वाढवण्याचं काम केलं जात आहे कंकेशच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 31 आकड्यावर. शेवटचा बॉल शिल्लक आहेत. या ओव्हरमध्ये धावा खर्च झाल्यात. 15 धावा खर्च केलेत आतापर्यंत गोलंदाजी करत असताना भावेश कोळीच्या माध्यमातून. शेवटचा बॉल शिल्लक आहे. टॉप एज लागलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, कॅच ड्रॉप झाली आहे आणि मात्र जीवनदार मिळते कंकेश कोळीला. धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का आणि काय घडलंय? सिंगलवर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 32 आकड्यावर. शेवटचा ओव्हर प्रगतीपथावर असताना नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण इन्व्हाइट करूया. मॅच क्रमांक 6 नागवा फायटर्स वर्सेस लालबाग वॉरियर्स. चला नागवा फायटर्स विजेंद्र कोळी, लालबाग वॉरियर्स म्हणजेच नयन कोळी हे दोन्ही बॅटर, दोन्ही खेळाडू, दोन्ही कॅप्टन आमच्यासोबत जॉईंट होतील इनिंग ब्रेकमध्ये आणि टॉस केला जाईल. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. दिवाळी प्रीमियर लीगचा घमासान तुम्ही अनुभवताय. सलग 6 दिवस या स्पर्धेचं आयोजन. त्याच दरम्यान सुजितदादा कोळी यांचं आगमन झालं. वेलकम. या स्पर्धेसाठी ज्या रंगीबिरंगी टी शर्ट्स तुम्ही पाहत आहे आणि ते टी शर्ट त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले आणि पुढच्या वर्षी सुजितदादा कोळी यांच्या वतीने 5 लाखाची स्पर्धा याच मैदानावर पाहायला मिळेल. त्यानंतर DPL देखील पाहायला मिळेल. म्हणजेच तब्बल 7 दिवसाचा हा भव्य दिवस सोहळा पुढच्या वर्षी पाहायला मिळेल. खुल्या गटातील संघ असतील की ग्रामीण संघ असतील येणाऱ्या दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. आणि ही ट्रॉफी जर पाहिलं तर कृष्णा शनिवार कोळी यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी पुरस्कृत केली सुजितदादा कोळी यांनी. त्यांचा देखील आभार मानतोय. 14 मिनिटं कंप्लीट झालेत. चला मॅचला सुरुवात करा. टाइम सेट झालाय. अंपायर शेवटची ओव्हर शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. पहिला बॉल टॉप एज लागलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक त्या खाली, पुन्हा एकदा कॅच होती ड्रॉप. काय घडलं? 1 धाव झाली होती, इथे विकेट आली होती पण तिथे 2 धावा मिळतील. खराब क्रिकेट, खराब फिल्डिंग पाहायला मिळते. 2 कॅच ड्रॉप झाली. समर कोळी आपल्याला पाहायला मिळते. एक कॅच, एक धाव फार महत्वाची आहे, हे देखील पाहिलं जाईल. प्रिन्स इंडियन टीमसाठी विजय पाहिजे. हा सामना जिंकणं गरजेचं असणार आहे. सनरायझर्स टीमने देखील या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स केलाय पण विजय दोन्ही टीमसाठी आवश्यकता असणार आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. अखोटोप्याचा बॉल, खूप चांगला स्ट्रोक कंकेश कोळीच्या बॅट मधून येतोय. अफलातून स्ट्रोक, चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. वेदांग ग्राफिकच्या माध्यमातून आज हे सगळे फ्लॅक्स पाहिले. डिजिटल जे आमचे फ्लेक्स आहेत ते देखील त्यांच्या माध्यमातून क्रिएशन केले गेले. विजयदादा यांचं स्वागत केलं जाते. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. ग्राफिकच्या दुनियेतला एक मोठं नाव आहे विजयदादा, यांचं देखील आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं सगळे आमचे बॅनर्स असतील, सगळेच आमचे ग्राफिक्स असतील ते बनवण्यामागे सिंहाचा वाटा आहे. आदरणीय उद्धार जोशी साहेबांचं आगमन झालंय.
त्यांचं देखील सरसे स्वागत आहे. त्यांची कन्या देखील उपस्थित आहे. वेलकम, सरसे स्वागत आहे. बॉल सोडून दिलाय, ऑफ स्टंपवर मारा केला जातोय, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 41 आकड्यावर. अजून या इनिंगचे 4 बॉल शिल्लक आहेत. चार बॉलचा खेळ बाकी आहे. इथे फटका आणखीन एक चांगला येतोय. लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. कंकेश कोळीच्या बॅट मधून येतोय अफलातून स्ट्रोक. लाजबाब बॅटिंग, सुपर बॅटिंग परफॉर्मन्स कंकेश कोळी. सेट ऑन अ फायर. षटकार. कॅचेस विन द मॅचेस असं का म्हटलं जातं? पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. तर कंकेश कोळीला या मॅच मध्ये 3 जीवनदान मिळाले आणि जीवनदानाचा मोबदला काय भरावा लागतो हे प्रिन्स इंडियन्सला ठाऊक आहे. कंकेश कोळी आतापर्यंत जर पाहिलं 14 बॉल मध्ये 36 धावांची झंझावत खेळ करतोय. आणखीन एक मोठा फटका लगवला जातोय. पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच पकडली जाते. कंकेश कोळीच्या विकेटचं पतन होत असताना फलंदाज बाद होतोय 47 आकड्यावर. कंकेश कोळीच्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. आणि सुजित दादा कोळी यांना विनंती करतो की आपण मंचावर या. आपलं सरसे स्वागत आहे. वेलकम. सत्तेचाळीस धावा धावफल करायला लागलेत. 47 ऑन स्कोर बोर्ड. 47 धावा. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय निहाल घरत. या ओव्हरचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. बॉल सोडून दिलाय. ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 48-48 आकड्यावर. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळते संस्कार सनरायझर्स टीम कडून. 48 धावा. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सगळ्याच मॅच मध्ये 40च्या आतमध्ये म्हणजे 50च्या आतमध्ये धावा पाहायला मिळाल्या. पण या मॅच मध्ये 50+ धावा होतील. त्यामध्ये आणखीन 6 ऍड करा. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाजा बॅट पाहू शकाल. निहाल घरच्या बॅट मधून आलाय. लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. चला नयन कोळी लालबाग वॉरियर्स टीम कॅप्टन प्लीज या. विजेंद्र कोळी आमच्या सोबत जॉईन होतील. शेवटचा बॉल शिल्लक आहे. नयन लक्षात घ्या. विजेंद्र कोळी आमच्या सोबत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. शेवटचा बॉल आहे. 54 धावा धावफल करायला लागलेत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त 16 धावा होत्या. असं वाटलं होतं की 40-42 पर्यंत मजल मारेल, पण कंकेश कोळी ज्याला जीवनदान मिळालं त्याने अफलातून खेळ केला आणि यावेळेस मात्र षटकार लगवला गेला. इथे देखील व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. खराब गोलंदाजी. या ओव्हरमध्ये भरपूर धावा खर्च झाल्यात. बरून कोळी तब्बल 23 धावा खर्च झाल्यात या ओव्हरमध्ये. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 55 या आकड्यावर. 55 ऑन स्कोर बोर्ड. 55 धावा दाखल करायला लागलेत. पुन्हा एकदा अंपायर आमच्या दिशेने वळलेत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. जॉन्टी कोळीचे एक्सप्रेशन पाहू शकाल. 24 धावा तब्बल खर्च केल्यात या ओव्हरमध्ये. खराब गोलंदाजी. धावा करण्यासाठी प्रयत्न करत असताना पण या धावा आल्यात. गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली. मागच्या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 40 धावा आल्या. आणखी एक चांगला स्ट्रोक लगवला जातोय. मिड विकेट रिजनमध्ये चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि कलेक्शन झालं नाही जॉन्टी कोळीकडून.
आणि एका धावावर समाधान, 2 धावावर समाधान म्हणावं लागेल. षटक क्रमांक संपले गेले. तब्बल 4 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 57 या आकड्यावर, 58 या आकड्यावर आणि 59 धावांचं टार्गेट उभं केलंय. 24 बॉल 59 धावा. आव्हान अवघड आहे, आव्हान कठीण आहे, पण या कठीण परिस्थितीमध्ये प्रिन्स इंडियन्स कशा पद्धतीने परफॉर्मन्स करेल आणि या धावा कशा पद्धतीने या धावांचा बचाव केला जाईल ते पाहिलं जाईल. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीम कॅप्टन. लालबाग वॉरियर्स वर्सेस नागवा फायटर्स. सोमनाथ बागल साहेब यांची शुभ हस्ते केला जाईल टॉस. सुजित दादा कोळी यांचं आगमन झालंय. बिपिन दादा कोळी, प्रीतीम दादा कोळी या सगळ्यांचंच मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. स्मित कोळी देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. बागल साहेब यांची शुभ हस्ते केला जाईल टॉस. नागवा फायटर्स वर्सेस लालबाग वॉरियर्स असा सामना. सगळ्या सदस्यांना विनंती करतोय की मंचावर या. सुजित दादा कोळी असतील या मंचावर, तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. 59 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना जॉन्टी कोळी आणि त्यांच्या समेत वरुण कोळी पाहायला मिळते. पहिले ओव्हर जॉन्टी वर्सेस परेश, या दोन मित्रांची कहाणी अनेक वर्ष आम्ही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिली. या दोन्ही खेळाडूंनी आपल्या गावाच्या क्रिकेटमध्ये योगदान दिले. आता एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना जॉन्टी कोळी वर्सेस परेश कोळी. पहिला बॉल अगदी सरप्राईज बाउन्स झालाय, अंपायरचा इशारा आलाय व्हाईट बॉल. परेश कोळी आपल्याला पाहायला मिळते, अष्टपैलू खेळाडू आहे. मला 5 गणीची स्पर्धा आठवते की अग्रिकोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून पहिली 5 गणीची स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये परेश कोळीचा काय बॅटिंगचा परफॉर्मन्स राहिला होता बघा. हॅट्रिकसाठी देवर्षी कोळी यांच्या वतीने 2222 पारितोषिक दिलं जाईल. परेश कोळीसाठी हे पारितोषिक आले. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आतापर्यंत जर पाहिलं तर 2 बॉल लगातार व्हाईट बॉल हाताळले गेले. जॉन्टीसाठी 3 षटकारासाठी 3333 दरम्यान मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे पण बाउन्स होईल, चेंडू जाईल सीमा लगत. लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार जर लगवतोय जॉन्टी कोळी तर 3333 चं पारितोषिक दिलं जाईल सुजित दादा कोळी यांच्या वतीने. 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना परेश कोळी वर्सेस जॉन्टी कोळी.
ही बॅटल, ही कॉन्टेस्ट. फुललेनचा चेंडू आहे, गॅप मध्ये आहे, एलिव्हेशन झाला नाही. जॉन्टी कोळी टायमिंग होऊ शकलं नाही. सिंगल समाधान मानावं लागेल. जॉन्टी कोळीची बाट या स्पर्धेमध्ये तळपली नाही. अनेक स्पर्धा गाजवले जॉन्टी कोळीने, पण जो आयोजन करण्याचा जे बर्डन आहे, प्रेशर आहे ना, ते जॉन्टी कोळीच्या परफॉर्मन्सवर दिसतंय. थकला गेलाय, कारण की 6 दिवस सलग आपण आयोजनामध्ये इन्व्हॉल्व होत असताना, जागरण होत असताना परफॉर्मन्स इतका चांगला होत नाही. वरुण कोळी बॅटमधून येतोय, मोठा फटका. मिड विकेट रिजनमध्ये चेंडू जाईल, सिंगल मिळते. एका दुक्केने ही मॅच बनणार नाही. इथे फक्त धावफलक पुढे जाईल, पण मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. त्यासाठी आक्रमण करावं लागेल, त्यासाठी अटॅक करावं लागेल. आता जर पाहिलं तर समीकरण जर पाहिलं तर 20 बॉल 53 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावर लागलेत, 6 धावा. तीन बॉलचा खेळ संपलाय, माफ करा, चुकतो तो माणूस. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 6 या आकड्यावर. 59 धावांचं टार्गेट आहे, मोठं टार्गेट उभं केलंय संस्कार सनरायझर्स टीमने. यावेळेस फटका चांगला आहे, एलिव्हेशन पाहावं लागेल. चेंडू जातोय काउ कॉर्नर रिजन मध्ये. जॉन्टी कोळीच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला मोठा फटका. चेंडू सीमारेषा पार, षटकार. जॉन्टी कोळीच्या बॅटमधून षटकार आलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावर. आणखीन एक मोठा फटका लगवला जातोय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. कॅच पकडली जाते आणि काय घडले, कॅच होईल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. यश कोळीकडून चूक झाली. मागच्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर झेल सुटला होता कंकेश कोळीचा, आणि त्यानंतर मात्र कंकेश कोळीच्या बॅट मधून काय बॅटिंग पाहायला मिळाली. 15 बॉल मध्ये 36 धावांचं योगदान दिलं कंकेश कोळीने. आता जॉन्टी कोळीला संधी मिळते, त्याचा फायदा घ्यावा लागेल, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल. फुललेनचा चेंडू आहे, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. चेंडू जातोय दणदण करत सीमारेषे पलीकडे. वरूनच्या बॅटमध्ये येतोय क्रॅकिंग चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 17, लॉस ऑफ नन. 0 गडी बाद 17 धावा, अशी दमदार सुरुवात झाली आहे. आता उर्वरित जर पाहिलं तर 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये अजूनही करायचे 42 धावा. मॅच ऑन आहे, तोपर्यंत जाऊया डीजे मास्टर कडे, ऐकूया एक मधुर गीत. इंडियन्स वर्सेस सनरायझर्स, संस्कार सनरायझर्स असा सामना आहे. 59 धावांचा टार्गेट आहे. त्याचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल. वेल बिगिनर्स हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली होती ना, त्याचा शेवट देखील चांगला होता असं म्हटलं जातं. सुरुवात दमदार झाली आहे प्रिन्स इंडियन्स टीमची. यावेळी जॉन्टी कोळी बॉलर बॅक ड्राईव्ह गोलंदाजी करत असताना गोलंदाज आलाय यश कोळी पाहायला मिळते. एक युवा गोलंदाज आहे. जॉन्टी कोळीला आक्रमण करावं लागेल, अटॅक करावा लागेल. 17 धावा जरूर झाल्यात. आता 17 बॉल आणि 17 बॉल मध्ये अजूनही 42 करायचे. फुललेनचा चेंडू आहे, अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना बॅलन्स गमावला होता जॉन्टी कोळीने. टायमिंग होऊ शकलं नाही. सिंगल मात्र मिळते. सिंगलने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या आकड्यावर. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली. 18 धावा दाखल करायला लागलेत. 59 धावांचं टार्गेट आहे प्रिन्स इंडियन टीम.
जो सध्याच्या घडीला स्ट्रगल करतोय. पहिला सामना गमावला होता आजच्या दिवसातला. आता दुसरा सामना खेळतोय. हा सामना देखील हाय स्कोर चेस करायचे. अकोटप्प्याचा बॉल आहे, बिरकावलाय, चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. वरुणच्या बॅट मधून आलाय स्क्वेअर लेग बाउंड्री वरून, चेंडू सीमारेषा पार, षटकार. चोवीस धावा धावफलकावर लागलीत. 15 बॉल 35 धावा करायचे आहेत. मॅच ऑन आहे, संधी आहे. या 3 बॉलवर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅच बनेल. इथे डाऊन द लेग साइड अंपायरचा कॉल येते, व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25-25. अजूनही 34 धावा करायचे आहेत. 15 बॉल 34 धावा. कानमंत्र देत असताना बघा, जशी ही मॅच संपेल तशी लगेचच लालबाग वॉरियर्स टीम, तुम्ही तर टॉस जिंकलाय, निर्णयाची अंमलबजावणी करा. ही मॅच संपल्या लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्या. 15 बॉल 34 धावांची आवश्यकता आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलंय, फिंगर रोल केले गेले, पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. यावेळेस गतीचा नाही तर मतीचा वापर केलाय गोलंदाजाने. खूप चांगली गोलंदाजी करत असताना यश कोळी षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना 25 ऑन स्कोर बोर्ड. 25 धावा धावफलकावर लागलेत. 59 धावांचं टार्गेट आहे. फुललेचा चेंडू आहे, बॅटची एज लागलाय, चेंडू जातो थर्ड मॅन रिझन मध्ये. पहिली धाव कंप्लीट झाली आहे. एका धावावर समाधान मानावं लागेल. 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 बॉल 33 धावा, 33 धावा 13 चेंडू. मॅच ऑन आहे. प्रिन्स इंडियन्स टीमला विजयाची आस असेल. सनरायझर्स टीमला देखील पॉइंट्स टेबलमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी हा सामना फार इम्पॉर्टंट असेल. दोन्ही टीम विजयासाठी प्रयत्न करत असताना पुन्हा एकदा अगदी स्लॉक चेंडू पाहायला मिळते. जॉन्टी कोईला इथे इंजरी होतीये आणि डॉट बॉलची सांगता होते. षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते पण 26 आकड्यावर आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे अजूनही 32 धावा. 12 चेंडू 32 धावा, 33 धावा. 12 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. चला सामना स्पीडअप करा. फिल्डिंग करणारी टीम आपली पोझिशन लगेचच घ्या. दिवाळे प्रीमियर लीग 2025 चा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना बघा, आज दिवाळ्या गावची गावकीची सत्यनारायणची पूजा आहे आणि तसेच सोमवारी गावदेवीची जागरण आहे. पण 22 तारखेला दिवाळ्या गावाचा अगदी जत्रा उत्सव साजरा केला जाईल आणि त्या दिवशी मात्र सगळेच भाविक अगदी देवीच्या चरणी नतमस्तक होऊन गावदेवी देवीचा अगदी जयघोष करत असताना या जत्रेला स्वरूप येईल. आणि 22 तारखेला अगदी संपूर्ण दिवाळे गाव एक वेगळ्या रंगामध्ये दिसेल. चला 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 33 धावा करायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज कंकेश कोळी जो अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग करत असताना 36 धावांचं योगदान दिलं. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली जाईल का? कॅच पकडली जाणार नाही. कॅच होईल ड्रॉप. या मॅच मध्ये भरपूर कॅच ड्रॉप होत असताना पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये भरपूर कॅच ड्रॉप होताना दिसले. जसजसे या स्पर्धेचे दिवस पुढे जातात ना तसतसे मात्र कॅच ड्रॉप होताना दिसते. थकावट जाणवते. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये अजूनही करायचे 32 धावा. 11 चेंडू 32 धावा. फटका हवेत आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. जॉन्टी कोळीच्या तडाखा येतोय सीमारेषी पलीकडे. जॉन्टी कोळीच्या बॅट मधून येतोय एक अफलातून DPL क्रॅकिंग षटकार.
कोळीच्या बॅटमधून षटकार आलाय. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 26 करायचे आहेत. इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक लगावला जातो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषे पलीकडे जॉन टीच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक लाजबाब ब्रॅकिंग चौकार. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत या मॅच वर प्रिन्स इंडियनचा ताबा आहे. आता इक्वेशन आहे 9 बॉल 22 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 22 धावा. जॉन टी कोळी मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळेस देखील फटका चांगला आहे. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. लाजवाब स्ट्रोक. मंजिल उन्हें नहीं मिलती जो घर बैठ के ज्ञान देते हैं, मंजिल उन्हें मिलती है जो अभ्यास पे ध्यान देते हैं. जॉन टी कोळीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. व्हाट अ शॉट. ब्युटिफुल स्ट्रोक लगावला जातोय. जॉन टी कोळी सेट ऑन अ फायर. आठ चेंडू 16 धावा. जॉन टी कोळी बॅटिंग करत असताना बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा. 8 बॉल 16. आता 8 बॉल मध्ये 15 धावा करायची आहेत. थकावट जाणवते. अमोल मार्के यांचं आगमन झालं. वेलकम सर. सहर्ष स्वागत आहे DPL मध्ये. 8 बॉल मध्ये करायचे 15 धावा. 8 चेंडू 15 धावा. थकावट जाणवते. आपण पाहू शकाल आयोजनामध्ये थोडीशी दमछाक झाली आहे. जॉन टी कोळी पाहायला मिळते. इथे चांगला बॉल पाहायला मिळते. फिंगर रोल केले गेले. अगदी चेंज ऑफ पेस. डॉट बॉलची सांगता होती. 7 बॉल आणि 7 मध्ये करायचे 15 धावा. 7 चेंडू 15 धावा. जॉन टी कोळी पाहायला मिळते. या देखील ऑन ट्रॅक केला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावावर समाधान मानावं लागेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. काय घडलाय. परेश कोळीने मागच्या मॅच प्रमाणे या मॅच मध्ये देखील फंबलिंग केली आहे. त्यामुळे 2 धावा जरूर मिळतील. षटक क्रमांक संपले गेले. 3 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 46 आकड्यावर. आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे 13 धावा. 6 चेंडू 13 धावा. मॅच शॉन आहे. अजूनही संधी आहे. बघूया या DPLच्या डिमांडिंग डॅशिंग डायनॅमिक आणि डेंजरस प्रीमियर लीग मध्ये विजय कोणता होतोय. इथे प्रिन्स इंडियन्स की संस्कार सनरायझर्स. जॉन टी कोळी वर्सेस परेश कोळी याचा मुकाबला आहे. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे तब्बल 13 धावा. तोपर्यंत जाऊया DJ मास्टर कडे. ऐकूया एक मधुर गीत. धावा करायच्यात. थँक्यू डीजे. 6 बॉल 13 धावा. मॅच ऑन आहे. संधी आहे का काय बॅटिंग सुरू आहे दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर बिनगडी बाद टीमची धावसंख्या 46 म्हणजे 46 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळते. 12 बॉल मध्ये 29 धावांची झंझावत की जॉन टी कोळीची पाहायला मिळते. आणि वरुण कोळी 6 बॉल 13 धावांचं योगदान. 6 बॉल आता करायचे 13 धावा. ज्या 6 बॉल मध्ये 13 धावा केल्यात वरुण कोळीने त्याच धावा करायच्या आहेत. पहिला बॉल अगदी डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय साइड स्क्रीन लगत. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. 2 धावा कंप्लीट होत असताना आता इक्वेशन जाऊन पोहोचलाय. 5 बॉल 11 धावा. 5 चेंडू 11 धावा. 5 गेंदे 11 रन्स. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झाला साहिल कोळी. या मॅच मध्ये मॅच ऑन आहे. खूप चांगला सामना पाहायला मिळते. पैसा वसूल सामना डे नाईट फॉर्मॅट मध्ये या भव्य दिव्य स्पर्धेचं हे आयोजन पाहायला मिळते.
आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे दिवाळी प्रीमियर लीग 2025 चा घमासान. हे फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. पहिली धाव कंप्लीट झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आता इक्वेशन आहे तब्बल 4 चेंडू 10 धावा, 10 धावा 4 चेंडू. दिवाळी प्रीमियर लीग 2025 चा भव्य दिव्य 16 मैदानामध्ये रंगत असताना आता मॅच या सिच्युएशनला येऊन पोहोचले. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये करायचे तब्बल 10 धावा. 4 चेंडू 10 धावा. जॉन्टी कोळी या टीमचा प्रमुख खेळाडू आहे. थक गया हूं मैं लेकिन मानूंगा नहीं हार क्योंकि मेरे टीम को है मेरे जीत का इंतजार. या मॅच मध्ये जॉन्टी कोळी आता कशा पद्धतीने परफॉर्मन्स करतोय. 4 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. इथे प्लेन मिस, व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट, लॉट ऑफ ट्विस्ट अँड टर्न्स या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आता इक्वेशन जाऊन पोहोचते 4 मध्ये 9 करायचे आहेत. 4 बॉल 9 धावा. संस्कार सनरायझर्स वर्सेस प्रिन्स इंडियन्स असा सामना मैदानामध्ये रंगत असताना थोडासा कानमंत्र, थोडासा एक्सपिरियन्स परेश कोळी आपल्या खेळाडूला देत असताना विकेट किपरची पोझिशन बदलली आहे. आखो टप्प्याचा बॉल आहे, काय स्ट्रोक, व्हाट अ शॉट. जॉन्टी कोळीच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला, षटकार. व्हाट अ शॉट. आखो टप्प्याच्या बॉलला हुक केला. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल. चेंडू जातोय सीमारेषी पलीकडे. जॉन्टी कोळीच्या बॅट मधून षटकार आलाय. आता इक्वेशन आलाय 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स जॉन्टी कोळी खेळतोय आपल्या टीमसाठी. 13 बॉल 35 धावाची. न तके पाव कभी ना ही हिम्मत हारी है, हमने देखे कई दौर और आज भी सफर जारी है. जॉन्टी कोळीची ही खेळ करत असताना आपल्या टीमसाठी खूप चांगला खेळ करतोय. 3 बॉल 3 धावांची आवश्यकता. ही मॅच कशा पद्धतीने फिनिश होईल. हाय स्कोर आजच्या दिवसातला 59 धावा. आखो टप्प्याचा बॉल आहे, चेंडू जातोय गॅप मध्ये. पहिली धाव वेगाने पूर्ण झाली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल की 2 धावा कंप्लीट होतील का. हे काय घडलंय इथे. धावचीची संधी चालून आली आहे आणि धावचीच्या स्वरूपात वरुणला परतावा लागेल आणि फलंदाज बाद होतोय. वरुणच्या विकेटचं पतन. पण या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून तब्बल जर पाहिलं तर 57 धावांची खेळी करत असताना एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे पार्टनरशिपसाठी. 57 धावांची पार्टनरशिप जॉन्टी कोळी आणि वरुण कोळीच्या माध्यमातून. सुपर बॅटिंग परफॉर्मन्स. 2 बॉल 2 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरी सुटला तर 1-1 पॉइंट्स मिळेल. पण प्रिन्स इंडियन्स टीमला पाहिजे एक विजय, सनरायझर्स टीमला देखील पाहिजे विजय. त्यामुळेच विजयाची आस प्रत्येकाला लागली. जिंकण्यासाठी प्रयत्न करावा लागतोय आणि या प्रयत्नाची पराकाष्ठा होत असताना न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. विकी हनवटे अष्टपैलू खेळाडू आहे. थकलोय थोडासा आपण या मॅच मध्ये प्रयत्न करत असताना जॉन्टी कोळी काय परफॉर्मन्स पाहायला मिळते. 36 धावांची झंझावत की करतोय. आता शेवटच्या 2 बॉलवर 2 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 2 धावा. गरज आहे 2 धावांची. फिल्डिंग पोझिशन बदलली जाते. चला पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. सुपर डुपर सामना पाहायला मिळतोय. दोन चेंडू 2 धावांची आवश्यकता. सामना स्पीडअप करा. यावेळी संपर्क केला जातोय. चेंडू हवेत आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का आणि काय घडलंय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल तर कुठला फलंदाज बाद होईल. जॉन्टी कोळीच्या विकेटचं पतन होत असताना आपल्या टीमला अखेर विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असताना मात्र अगदी सेकंडलाच बॉलवर बाद झाला. आता 1 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता. आजच्या दिवसात एक टाय मॅच झाली आहे, त्यामध्ये 1-1 गुण मिळालाय दोन्ही टीमला. आता या हाय स्कोर मॅच मध्ये कुठल्या टीमला 2 गुण मिळतील आणि कुठल्या टीमला 0 गुण मिळतील, कुठल्या टीमला 1-1 गुण मिळतील हे पाहिलं जाईल. सामना बरोबरी सुटू शकतो. मॅच मध्ये प्रिन्स इंडियन टीम जिंकू शकतो.
मॅचमध्ये सनरायझर्स आपण संस्कार सनरायझर्स हा संघ जिंकू शकतो. या 3 पॉसिबिलिटी आहेत, त्यामुळेच या मॅचमध्ये काही येऊ शकतो. न्यू बॅटर मैदानामध्ये इंटर झाला. 1 बॉल 1 धावांची आवश्यकता आहे. देवेन कोळी पाहायला मिळते. शेवटचं ओव्हर त्याने हाताळलं होतं देवेन कोळी. दुसरं षटक हाताळलं होतं. 1 बॉल 1 धावांची आवश्यकता. बघा सगळेच खेळाडू क्लोज आहेत. परेश प्लीज सामना स्पीडअप करा. 1 बॉल 1 धावांची आवश्यकता आहे. मित्रांनो हा सामना आवडला असेल तर एकदा होऊन जाऊ दे. एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 1 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. प्रिन्स इंडियन्स वर्सेस संस्कार सनरायझर्स. गोलंदाज तयार होत असताना 1 बॉल 1 धावांची आवश्यकता आहे. क्लोज फिल्डिंग लावली आहे. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय विक्की हनवटे. पहिलाच बॉल सामना करत असताना सिच्युएशन आली. 1 बॉल आणि 1 धावांची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 1 बॉल 1 धावांची आवश्यकता. यावेळेस मॅच फिनिश करणारा एक अफलातून स्ट्रोक लगावला गेलाय. विक्की हनवटेच्या माध्यमातून हा सामना जिंकलाय. प्रिन्स इंडियन टीमने आपल्या नावे केलाय. हाय स्कोरचा सामना आपल्या नावे केलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट मिस्टर जॉन्टी कोळी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. बिपिन कोळी, प्रीतीन कोळी आणि उद्धर जोशी यांच्या शुभ हस्ते दिला जाईल. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर जॉन्टी कोळी. वेल प्ले जॉन्टी कोळी. 36 धावांची झंझावत खेळ केली आहे. दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करतील लक्षात घ्या. नेक्स्ट टीम लालबाग वॉरियर्स आणि लगेचच आपण नागवा फायटर्स सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल ऐकूया. व्हॉइस ऑफ दिवाळे मिस्टर प्रिन्स येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद.